नालासोपारा येथील रहिवासी विजय चव्हाण यांच्या घराच्या जमिनीखाली सापडलेल्या मृतदेहाच्या प्रकरणात त्यांच्या पत्नी आणि शेजाऱ्याला मंगळवारी पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे। चमन चव्हाण आणि मोनू विश्वकर्मा वय वर्ष 22 असे या दोघांचे नाव आहे। मृतदेह सापडण्याच्या 2 दिवस आधीच ते पसार झाले होते असे सांगण्यात येत आहे। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनूने व्हॉट्सअॅप पाहण्यासाठी आपला मोबाईल सुरू केला आणि त्यामुळेच पोलिसांना त्याच्या ठिकाणाचा सुगावा लागला। स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना मुंबईकडे आणले जात आहे अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने HP लाईव्ह न्यूज सोबत बोलताना मंगळवारी सायंकाळी दिली। दरम्यान पेल्हार पोलिसने मीडियाशी बोलताना सांगितले की विजय यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवली आहे। तसेच त्याच्या भावाच्या रक्ताच्या नमुन्यावरून DNA चाचणीही करण्यात आली आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार आरोपींनी विजयला धारदार हत्याराने किंवा गळा दाबून ठार मारले असावे आणि नंतर त्याचा मृतदेह घरातच पुरलेला असावा असे पोलिसांच्या मते सांगण्यात आले। मजुरांकडून जमिनीचे खोदकाम सुरू असताना मृतदेह एका पलंगात लपवून ठेवण्यात आला होता। तर तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या बँक स्टेटमेंटवरून असे समजले की चमनने नालासोपाऱ्यातील विविध ATM मधून सुमारे 8 लाख रुपये काढले होते। पोलीस सांगतात की विजयला एका विमा पॉलिसीमधून 6 लाख रुपयांचा लाभ मिळाला होता आणि ती रक्कम त्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाली होती। त्याने आपल्या काकाला मोहन चव्हाण यांना नालासोपाऱ्यात एक खोलीचे फ्लॅट खरेदी करण्याच्या इच्छेबद्दल माहिती दिली होती। मोहन चव्हाण यांनी HP लाईव्ह न्यूजला सांगितले की गेल्या महिन्यात माझ्या पुतण्याने नालासोपाऱ्यात फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि आम्ही डीलही फायनल केली होती। त्यामुळे मी गेल्या 15 वड्यापासून त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होतो पण तो घरीच नव्हता। मी त्याला अनेकदा फोन केला पण त्याने उत्तर दिले नाही। फोन वाजत राहिला आणि शेवटी त्याचा फोन त्याच्या पत्नीकडेच घरात सापडला। आम्ही आमच्या शंका अनेकदा व्यक्त केल्या होत्या असेही त्यांनी सांगितले। DCP सुहास बावचे म्हणाले, संपूर्ण मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून डॉक्टरांना त्याची ओळख पटवण्यात अडचण येत आहे। कुटुंबियांनी विजयचे कपडे आणि शरीराच्या रचनेवरून ओळख पटवली आहे पण तरीही आम्ही DNA चाचणी करत आहोत असं त्यांनी सांगितलं।